आरक्षणाची गरज अजिबात नाही। आज आपण बघितलं असेल की आरक्षण नसताना देखील या देशाच्या पंतप्रधान म्हणून इंदिराजींना काम केलं, या देशाच्या राष्ट्रपती म्हणून प्रतिभाताई पाटील असतील, या महिलांनी सक्षमपणे काम केलं। आज या ठिकाणी आम्ही खासदार म्हणून आहो, वर्षाताई असतील, मी असतील, आम्ही आमदार देखील झालो, तर आम्ही सर्वसाधारण गटातून लढून आमदार झालो आणि कदापि आम्हाला आरक्षणाची गरज पडली नाही। आणि तेवढी ताकद आमच्यात आजही आहे की आम्ही पुरुषाच्या विरोधात लढून, पुरुषाच्या ठिकाणी लढून, आपण पाहिलं असेल की एखाद्या महिलेचं आरक्षण असेल तर त्या ठिकाणी पुरुष लढू शकत नाही, मात्र आज 50% नाही तर आम्हाला 100% आरक्षण आहे, कारण पुरुषाच्या ठिकाणी लढून देखील आम्ही या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आलो। आज माझा प्रश्न आहे की खरंच हे बिल महिलांना अधिकार देणारा आहे की फक्त महिलांना दिखावा महिला आरक्षणाचं करणारं हे बिल आहे। माननीय अध्यक्ष महोदय, सरकार म्हणताय की 33% आरक्षण देणार, पण त्याला जोडून जनगणना आणि सीमांकन देखील आपण जोडून दुसरे 2 विधेयक देखील या ठिकाणी पारित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपण करत आहे। माझे काही प्रश्न या ठिकाणी आहे की खरंच जनगणना या ठिकाणी कधी होणार आहे आणि सीमांकन देखील कधी होणार आहे। आपण बघितलं असेल की 2011ला जनगणना झाली, त्या 2011च्या जनगणनेवरतीच आता आपण हे बिल पास करत आहोत। 23 मध्ये जो ठराव या ठिकाणी झाला आणि काल रात्री जे बिल या ठिकाणी आलं, काल रात्री जे नोटिफिकेशन निघालं, नोटिफिकेशन मध्ये असं आहे की ऍज इट इज जशानं तसं आरक्षण राहील, मतदारसंघ वाढणार नाही, मात्र मतदारसंघामध्ये फेरबदल आपण या ठिकाणी करणार आहे। म्हणजे कुठंतरी ओबीसींना डावलून या ठिकाणी ही जनगणना आपली होणार आहे। या विधेयकामध्ये ओबीसी महिलांसाठी काही वेगळी व्यवस्था देखील आपल्याला दिसत नाही, जेव्हा की देशाची सगळ्यात मोठी संख्या, अध्यक्ष महोदय आता बोलायला लागली, किमान 2 मिनिटं वेळ आहे अजून, जेव्हा देशाची सर्वात मोठी संख्या ही ओबीसी मधून येत आहे, त्या महिलांना प्रतिनिधित्वापासून वंचित ठेवण्याचा कट हा भाजपाचा या ठिकाणी दिसत आहे। सामाजिक न्याय आणि बिचारांच्या विरोधात आहे। आरक्षण हे फक्त 15 वर्षासाठी आपण केलं, म्हणजे या ठिकाणी काम करणाऱ्या महिला या फक्त 15 वर्षासाठी मर्यादित आहे का, याचा देखील विचार आपण केला पाहिजे। आज या सभागृहात निवडून आलेल्या सगळ्या लोकप्रतिनिधी या आरक्षणाच्या भरोशावर निवडून आल्या नाही, त्यांच्या स्वतःच्या ताकदीच्या भरोशावर या सभागृहात निवडून आल्या। म्हणून आम्हाला आरक्षण नको, खऱ्या अर्थानं द्यायचं असेल तर संरक्षण आपण या ठिकाणी द्यावं। आज जे अत्याचार महिलांवरती होत आहे, आज मिनिटाला महिलांवरती अत्याचार होत आहे, महिला अत्याचाराचे प्रकरण होत आहे, त्याच्यासाठी संरक्षण आपण का देणार, हे पहिल्यांदा आपण या ठिकाणी एक सिद्ध केलं पाहिजे।